तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती सदस्य हे निवडले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, त्रिपुराची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आगरतळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? लोकसभेच्या सर्वात जास्त जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले आहे? इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते एक पुस्तक हे लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एटर्नल इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुंधती रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 25 श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लेण्याद्री जिल्हा पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जागतिक लोकसंख्या दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्युत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूनत्म बोधक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा व कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट्स इयर या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फॉर्मिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच या मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 म्हणजेच न्यूट्रल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 14 मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात? मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वारणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? भारतामध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल सन 2009 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मतदारासाठी आवश्यक पात्रता वय वर्ष 21 वरून 18 वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 61वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 110 हे घटना दुरुस्ती विधेयक खालीलपैकी कशा संबंधित आहे? 110 हे घटना दुरुस्ती विधेयक खालीलपैकी कशा संबंधीचं विधेयक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला आहे? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2013 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? कर्तरी या प्रयोगामध्ये कर्ता हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रथमा विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताने आपली पहिली अणुचाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली होती? भारताने आपली पहिली अणुचाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोखरण राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माइन काफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? माइन काफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲडॉल्फ हिटलर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? अहमदनगर जिल्ह्यामधले देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळवीट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी औषध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सी राजगोपालचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताची एकूण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती? भारताची एकूण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 7517 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 झोजिला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? झोजिला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणते एक बंदर भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे? खालीलपैकी कोणते एक बंदर हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 11 तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? एक हॉर्स पॉवर म्हणजेच एकूण किती वॅट होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 746 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर पारा या मूलद्रव्याची संज्ञा Hg या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केस्कोग्राफ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोखरण येथील भारताने अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? पोखरण येथील भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पायोरिया या नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फिलिपाईन्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. सिंधू नदी पाणी वाटप करार खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? सिंधू नदी पाणी वाटप करार हा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेमधील कलम 75 अन्वये मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेत जबाबदार असते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 29. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. सन 1901 मध्ये बोलपूर येथे शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.